जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। बऱ्याचशा जणांना गुगलची हिस्ट्री आहे म्हणजे की क्रोम ब्राउझर म्हणा किंवा गुगलची संपूर्ण हिस्ट्री आहे ती डिलीट जर करायची असेल परमनंटली तर ती कशी करू शकता ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकदम सिंपल आहे, फक्त व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा, कारण की जसं की तुम्ही दरवर्षीची की गुगल किंवा क्रोम किंवा काय अपडेट जर केलं असेल तर त्यात ऑप्शन्स आहेत ते सगळे चेंज झालेले असतात। तर तुम्हाला मी सांगणार आता 2025 मध्ये तुम्ही गुगलची हिस्ट्री कशा पद्धतीतून डिलीट करू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं, शेजारची बेल आयकन ऑन करायचे म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। एकदम सिंपल व्हिडिओ आहे, एकदम छोटा व्हिडिओ होणार आहे आणि तुम्ही इझिली ती संपूर्ण परमनंटली तुमची गुगलची जी काही हिस्ट्री असेल ती सगळे डिलीट करू शकता। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जा आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, तुमच्या गुगलची किंवा क्रोमची हिस्ट्री जर डिलीट करायची असेल तर एका स्टेपमध्ये ती डिलीट करू शकता। बरेचशा जणांना माहिती असेल की आता जी काही नवीन अपडेटमध्ये सगळे काय गोष्टी आहेत ते चेंज झाले आहेत। 2024 मध्ये ज्या गोष्टी होत्या त्या पूर्णपणे चेंज झाल्या आहेत। तुम्ही जर अपडेट केला असेल तर तुम्हाला समजलं असेल। बरेचशा जणांना हिस्ट्री ती डिलीट करता येत नाही। एक तुम्हाला जबरदस्त अशी आणि सोपी ट्रिक आहे, याच्या मदतीतून तुम्ही ती हिस्ट्री डिलीट करू शकता। त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पाहायचा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल असेल ते ओपन करून घ्यायचा। त्यानंतर येथे तुम्हाला प्रोफाईलचा एक लोगो दिसेल त्यावर क्लिक करून घ्यायचा आणि येथून तुम्हाला तुमची कोणत्या जीमेल आयडीची हिस्ट्री डिलीट करायची ती जीमेल आयडी सगळ्यात पहिले सिलेक्ट करून घ्या। मी थोडीशी ब्लर केली आहे ओके। त्यानंतर तुम्हाला इथे सर्च हिस्ट्रीचा ऑप्शन भेटेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर तुमच्यामुळे अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला येथे काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, येथून जर समजा तुम्हाला एक जर डिलीट करायचं असेल तर तुम्हाला इथे बघू शकता अशा पद्धतीने एरो दिसेल, त्या एरोवर क्लिक करून ते तुम्ही डिलीट करू शकता। नाहीतर तुम्ही इथे डिलीटचा ऑप्शन भेटतो त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला समजा आजची डिलीट करायची असेल किंवा 4 दिवसाच्या आधीची डिलीट करायची असेल किंवा महिन्याच्या आधी जर डिलीट करायची असेल तर सुद्धा डिलीट करू शकता किंवा डिलीट ऑलवर क्लिक करून तुम्ही इथे बघू शकता त्यावर क्लिक करून पूर्णपणे ती डिलीट करू शकता। जी काय हिस्ट्री असेल ते डिलीट ऑल करून परमनंटली तुम्ही डिलीट करू शकता। डिलीट ऑलवर क्लिक करायचं आहे, ती हिस्ट्री तुमची पूर्णपणे ती डिलीट होणार आहे। कन्फर्म करून घ्यायचं आहे, तुमची हिस्ट्री ती पूर्णपणे डिलीट होणार आहे। एकदम सिंपल असं जी काही आहे हे जी काही आहे अपडेट्स आता आलेलं आहे। डिलीट हिस्ट्री जर करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। पूर्णपणे तुमची जी की जीमेल आयडी सिलेक्ट असेल त्याची हिस्ट्री ती डिलीट होणार आहे। एकदम सिंपल आहे, एकदा नक्की ट्राय करून घ्या। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका। तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन